आनंदाची बातमी आहे देशातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी. कारण सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे 8वा वेतन आयोग आणि त्यामधील फिटमेंट फॅक्टर 3.0. मित्रांनो, सोशल मीडिया, यूट्यूब, व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणात मेसेज फिरत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिटमेंट फॅक्टर 3.0 दिला आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही अफवा न पसरवता नेमकं वास्तव काय आहे, सरकारकडून आत्तापर्यंत काय संकेत मिळाले आहेत, कर्मचारी संघटनांची मागणी काय आहे आणि प्रत्यक्षात फिटमेंट फॅक्टर 3.0 लागू झाला तर पगारात व पेन्शनमध्ये किती मोठा बदल होऊ शकतो याबाबत सविस्तर आणि स्पष्ट माहिती घेणार आहोत. मित्रांनो, भारत सरकार दर 10 वर्षांनी एक वेतन आयोग स्थापन करते. 6वा वेतन आयोग 2006 साली लागू झाला, तर 7वा वेतन आयोग 2016 पासून लागू आहे. आता 2026 हे वर्ष जवळ येत असल्याने 8व्या वेतन आयोगाची चर्चा स्वाभाविकपणे सुरू झाली आहे. मागील काही वर्षांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढले आहेत आणि त्याचा थेट परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशावर होत आहे. त्यामुळे कर्मचारी संघटना सातत्याने सरकारकडे 8वा वेतन आयोग लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी करत आहेत. आता आपण फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. फिटमेंट फॅक्टर म्हणजे जुन्या मूळ पगारावर किती पट वाढ द्यायची याचा एक गुणक. उदाहरणार्थ, 6व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.86 होता, तर 7व्या वेतन आयोगात तो 2.57 करण्यात आला. त्यामुळे 7व्या वेतन आयोगात किमान मूळ पगार 7,000 रुपयांवरून थेट 18,000 रुपये झाला. हा फिटमेंट फॅक्टरच संपूर्ण वेतन रचनेचा कणा असतो. त्यामुळे 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सध्या चर्चेत असलेला फिटमेंट फॅक्टर म्हणजे 3.0. कर्मचारी संघटनांची स्पष्ट मागणी आहे की महागाई, जीवनमान आणि वाढत्या खर्चाचा विचार करता फिटमेंट फॅक्टर किमान 3.0 असावा. काही संघटनांनी तर 3.68 पर्यंत मागणी केली आहे. मात्र व्यवहार्य दृष्टिकोनातून पाहता सरकार 2.8 ते 3.0 या दरम्यान निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यापूर्वीही कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे यावेळीही कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. आता जर फिटमेंट फॅक्टर 3.0 लागू झाला तर प्रत्यक्षात पगारात किती वाढ होऊ शकते हे उदाहरणासह समजून घेणे खूप गरजेचे आहे. सध्या जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर फिटमेंट फॅक्टर 3.0 लागू झाल्यानंतर त्याचा नवीन मूळ पगार थेट 54,000 रुपये होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्यांचा मूळ पगार 25,500 रुपये आहे, त्यांचा पगार सुमारे 76,500 रुपये होऊ शकतो. तर 35,400 रुपये मूळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार 1 लाखाच्या पुढे जाऊ शकतो. यावर महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता वेगळा मिळणार असल्याने एकूण पगारात 40 ते 60% वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, या फिटमेंट फॅक्टरचा सर्वात मोठा फायदा पेन्शनधारकांना होणार आहे. सध्या किमान पेन्शन 9,000 रुपये आहे. जर फिटमेंट फॅक्टर 3.0 लागू झाला तर किमान पेन्शन 27,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. याचा थेट फायदा ज्येष्ठ नागरिकांना होईल आणि वाढत्या औषधोपचार खर्चात मोठा दिलासा मिळेल. तसेच कुटुंब पेन्शन, DR म्हणजेच महागाई दिलासा यामध्येही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मात्र मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. सध्या तरी फिटमेंट फॅक्टर 3.0 संदर्भात कोणतीही अधिकृत गॅझेट नोटिफिकेशन आलेली नाही. सरकारकडून 8वा वेतन आयोग स्थापन झाल्याची औपचारिक घोषणा देखील अद्याप झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. मात्र सरकारकडून येणारे संकेत, कर्मचारी संघटनांचा दबाव, वाढती महागाई आणि आगामी राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय लवकर होण्याची दाट शक्यता आहे. सरकारसमोर मात्र काही अडचणीही आहेत. फिटमेंट फॅक्टर 3.0 लागू केल्यास सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. कोट्यावधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर याचा परिणाम होणार असल्याने खर्च हजारो कोटी रुपयांमध्ये जाऊ शकतो.
याचा परिणाम राज्य सरकारांवरही होणार आहे, कारण बहुतांश राज्ये केंद्राच्या वेतन आयोगानुसारच निर्णय घेतात. त्यामुळे सरकार हा निर्णय घेताना अत्यंत विचारपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने लागू करू शकते. मित्रांनो, तुम्हाला फिटमेंट फॅक्टर 3.0 बद्दल काय वाटतं? सरकारने हा निर्णय घ्यायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या, विश्वसनीय आणि सविस्तर अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांपर्यंत शेअर करा.